नमस्कार. संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या चॅनलला जर लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरतीबद्दलचे महत्त्वाचे अपडेट आणि शैक्षणिक अपडेट्स तुम्हाला या चॅनलला पाहायला मिळतील. मित्रांनो, 2017च्या भरती संदर्भातला आयुक्त कार्यालयाकडनं एक सूचनाचं पत्रक आलेलं आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. नेमक्या त्या सूचना काय आहेत, त्याचा अर्थ काय आहे, आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पहिली जी सूचना आहे ती सूचना आहे की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 2017 नुसार पवित्र पोर्टल मार्फत यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था व मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांकरिता मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांमधील मुलाखतीसह पदभरतीसाठी काय करण्यात आलेली आहे. या ठिकाणी जे विथ इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यूची याद्या बाकी होत्या, त्या संदर्भातली कारवाई ही आयुक्त कार्यालयाने केलेली आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे की 19 मधील शिक्षक भरतीमध्ये बघा, अपात्र, गैरहजर, माजी सैनिक आणि न रुजू झालेले असे अनेक कॅन्डिडेट जे ते त्या ठिकाणी त्या जागा ह्या पेंडिंग होत्या, त्या जागा भरल्या गेल्या नव्हत्या. त्यासाठी अनेक दिवसापासून अनेक मुलं प्रयत्न करत होते. जे अपात्र, गैरहजर मधील उमेदवार आहेत ते प्रयत्न करत होते, परंतु ब्रिज कोर्सचा त्याच्यामध्ये एक अडथळा होता 1 ते 5 ला, त्यामुळे ह्या सुद्धा भरती म्हणजे पेंडिंग होती. त्यानंतर माजी सैनिकावरती 1 वर्षाची त्या जागा कन्वर्ट करता येत नाही अशा पद्धतीचं बंदी असल्यामुळं तोही विषय त्या ठिकाणी माजी सैनिकाचा पेंडिंग होता. त्यामुळे आता ह्या सर्व पदभरतीवरती आता शासनाने हे केलेलं आहे, म्हणजे संबंधित जी माहिती आहे ती पात्र उमेदवारांमधून शिफारस करण्यासाठी पवित्र पोर्टल रिक्त पदाची माहिती त्यांनी दिली आहे. जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपालिका यांनी भरलेली, कारण त्याची जी माहिती होती, अपडेट्स त्याची जी माहिती होती रिक्त पदाच्या अहवालची, ती आयुक्त कार्यालयाकडनं प्रत्येक जिल्हा परिषदेकडनं मागवलेली होती आणि ती माहिती त्यांच्याकडे उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे आता या जागा सुद्धा आपल्या भरण्यात येणार आहेत. यापूर्वी मुलाखतीसह पदभरतीमध्ये खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनात केवळ 1 ते 5वी गटातील रिक्त पदासाठी जाहिरात आलेल्या असलेल्या पदासाठी देखील कारवाई करण्यात येत आहे. या व्यवस्थापना, मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी यापूर्वी तरतुदीने एकाच 10 उमेदवार उपलब्ध करून देण्यात येत आहे. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की ब्रिज कोर्समुळे काय झालं होतं, 1 ते 5ची शैक्षणिक संस्थेची जी मुलाखत आणि विना मुलाखतच्या याद्या होत्या त्या रखडलेल्या होत्या. तर आता त्यामध्ये ह्या ज्या याद्या आहेत त्या लावण्यासाठीची कारवाई आता शासनाने सुरुवात केलेली आहे. कारण ब्रिज कोर्सचा निकाल जो लागलेला आहे, सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे, त्या निर्णयानुसार त्यांनी 1 ते 5ची जी भरती आहे ती सुद्धा आता सुरू झाली आहे. ज्यामध्ये ज्या शैक्षणिक संस्था आहेत, आता मध्यंतरी शासनाने एक GR काढलाय की 1:3चा, तर तो GR हा नवीन भरतीला लागू आहे, जुन्या भरतीला नाही. त्यामुळे जुन्या भरतीमध्ये 1:10 याच पद्धतीनं तुम्हाला ते प्रेफरन्स त्या ठिकाणी येतील, म्हणजे 1:10 प्रमाणेच तुम्हाला तिथे जावं लागेल. त्यानंतर माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ याचिका क्रमांक 11/081/2019 विचारात घेऊन त्या समांतर आरक्षणाची शिल्लक पदे ही पात्र उमेदवार यांना उपलब्ध होण्यासाठी माजी सैनिक या समांतर आरक्षणातून उपलब्ध होणारी पदे त्या समांतर आरक्षणात विचारात घेण्यात आलेली आहेत. बघा, ज्यावेळेस 2019 मध्ये यादी लागली होती त्यावेळेस अनेक जागा ज्या होत्या, प्रकल्पग्रस्त असतील, भूकंपग्रस्त असतील, यांच्या जागा ह्या अगेन्स्ट मध्ये गेल्या होत्या. म्हणजे कॅन्डिडेट त्या ठिकाणी उपलब्ध होते, परंतु त्या जागा मेरिट मधल्या कॅन्डिडेटला देण्यात आल्या. ऍक्च्युअली जेवढं आरक्षण, समांतर आरक्षण दिलेलं असतं त्या जागा त्यांनाच द्यावा लागतात, परंतु गव्हर्नमेंटने यादी लावताना ही चुकी केली होती. त्यामुळे या जागा अगेन्स्ट मध्ये गेल्या आणि अगेन्स्ट मध्ये गेल्यामुळं त्या ठिकाणी उमेदवारांनी, प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त जे कॅन्डिडेट होते, स्पोर्ट्स पर्सन जे होते, त्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती आणि त्या याचिकेमध्ये निकालानुसार ज्या जागा माजी सैनिकच्या कन्वर्ट झालेल्या आहेत त्या प्रवर्गाला, तर गव्हर्नमेंटनं जेवढ्या जागा गेलेल्या आहेत आरक्षणाच्या, समांतर आरक्षणाच्या, त्या जागा आता त्या प्रवर्गाला त्यांनी वर्ग केलेल्या आहेत. म्हणजे त्या जागा आता समांतर आरक्षणामध्ये येतील, ज्या अगेन्स्ट मध्ये गेलेल्या आहेत त्या जागा. त्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाचं मी आधी सांगितलं होतं की ब्रिज कोर्सचा निकाल लागल्यामुळं सर्वोच्च न्यायालयामध्ये, तर ती जी सूचना आहे 2743/2021
यांचा आदेश 11/8/2000 रोजी झालेल्या निर्णयानुसार 1 ते 5 या गटातील रिक्त पदावर कारवाई करण्यात येत आहे। सर्वोच्च न्यायालयाने जो ब्रीच कोर्सचा निकाल घेतला त्यानंतर आता ही पदभरती सुरू झालेली आहे। त्यानंतर अपात्र 6वा मुद्दा आहे अपात्र गैरहजर रुजू न होणे इत्यादी कारणास्तव एसीबीसी प्रवर्गातील रिक्त असलेल्या पदासाठी ईडब्ल्यूएस खुला प्रवर्गासाठी विचारात घेण्यात आली आहे। म्हणजे ज्यावेळेस एसीबीसी आरक्षण दिलेलं होतं ते आरक्षण रद्द झाल्यामुळं त्या जागा आता ईडब्ल्यूएस आणि खुल्या प्रवर्गातील जे उमेदवारांना ते त्या ठिकाणी विचारात घेतल्या जाणार आहे। 7वा मुद्दा आहे शासन पत्रक दिनांक 12/6/23 नुसार माजी सैनिक या प्रवर्गातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही अगोदर करण्यात येईल। त्यानंतर 10% रिक्त पदे वगळून उर्वरित रिक्त पदे त्या प्रवर्गातील प्युअर मध्ये समांतर आरक्षणाशिवाय वर्ग करून कारवाई करण्यात येईल। म्हणजे 12/6/2023 पत्रक जे दिले होतं त्यानुसार सर्वात आधी माजी सैनिक या प्रवर्गातील जे रिक्त पद आहेत ते भरण्याची कार्यवाही अगोदर करण्यात येईल। त्यानंतर 10% रिक्त पद त्या ठिकाणी वगळतील आणि उर्वरित पदे हे त्या खुल्या प्रवर्गातील प्युअर मध्ये म्हणजे समांतर आरक्षणाशिवाय वर्ग करून कारवाई करण्यात येईल। सगळ्यात महत्त्वाचा विषय होता 8वा जो पॉइंट्स आहे त्यामध्ये यापूर्वी MahaTeacherRecruitment.org.in या संकेतस्थळावर पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2017 साठी प्रमाणपत्र पूर्ण केलेल्या उमेदवारांना या प्रक्रियेत सहभागी होता येईल व केवळ त्यांनीच लॉग इन उपलब्ध होईल। मला अनेक जणांचे फोन आले होते की सर आमचं लॉग इन होत नाहीये, आम्हाला अडचण येते। तर मित्रांनो 2-3 महिन्याआधी ज्यावेळेस त्यांचा डेटा नवीन पोर्टलला ज्यावेळेस वर्ग केलेला होता त्यावेळेस सर्वांना परत एकदा प्रेफरन्स जे जुने 2017च्या भरतीमधले उमेदवार होते त्यांना प्रमाणपत्र सेल्फ सर्टिफाईड फॉर्म करण्यासाठी वेळ दिलेला होता आणि त्या वेळेमध्ये ज्या लोकांनी सेल्फ सर्टिफाईड केलेलं आहे त्या लोकांनाच आता प्रेफरन्स जनरेट होतील आणि त्यांनाच लॉग इन उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, बाकीच्यांना जनरेट होणार नाही हे या ठिकाणी स्पष्टपणे आयुक्त कार्यालयाने सांगितले। 9वा पॉइंट त्या ठिकाणी दिलेला आहे की लॉग इन केल्यानंतर जनरेट प्रेफरन्स या मेन्यूचा वापर करून प्राधान्यक्रमाची यादी जनरेट करावी। बघा ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करता लॉग इन केल्यानंतर तिथे एक जनरेट ऑप्शन येईल आणि जनरेट प्रेफरन्स येईल। जनरेट प्रेफरन्स केल्यानंतर तुम्हाला ते तुमचे प्रेफरन्स जनरेट होतील। जनरेट झाल्यानंतर विहित मुदतीत म्हणजे 3 तारखेपर्यंत जी वेळ दिली त्या वेळेमध्ये तुम्हाला प्रेफरन्स ते लॉक करायचे आणि जे उमेदवार प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणार नाहीत ते उमेदवार सदर प्रक्रियेत विचारात घेतले जाणार नाहीत। म्हणजे त्यांनी स्पष्ट सांगितले की तुम्हाला पहिलं प्रेफरन्स जनरेट करायचे त्याला लॉक करायचंय आणि लॉक करून म्हणजे लॉक जर तुम्ही केले नाही फक्त जनरेट केले तर तुम्हाला तुमचा विचार त्या यादीमध्ये करण्यात येणार नाही, त्यामुळे जनरेट करून तुम्हाला ते लॉक करावं लागतील। 10वी सूचना जी आहे ते उमेदवारांना त्यांनी नमूद केलेल्या पात्रतेनुसार काही तांत्रिक कारणामुळे सुसंगत नसलेले प्राधान्यक्रम जनरेट झाल्यास असे प्राधान्यक्रम उमेदवारांनी लॉक करू नयेत असे प्राधान्यक्रम लॉक केल्यास त्याची सर्वस्वीवर जबाबदारी उमेदवाराची राहील। बघा मित्रांनो मला आज अनेकांचे फोन आले की सर मला 1 ते 5 साठी प्रायमरीला मी ऍप्लिकेबल आहे, ती जागा प्रायमरीची आहे पण ती मला माध्यमिकची पण जागा दाखवते, मी त्याला ऍप्लिकेबल नाही। तर अशा उमेदवारांना जर असे प्रेफरन्स आले असतील की तुमच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार म्हणजे तुमची जी शैक्षणिक अर्हता आहे त्या अर्हतेनुसार जर तुम्हाला ते प्रेफरन्स नसतील त्या व्यतिरिक्त जर प्रेफरन्स आले असतील तर कृपा करून अशा उमेदवाराने ते प्रेफरन्स लॉक करू नये। जर जनरेट करून लॉक केले तर काय होईल, एक तर ती जागा रिक्त राहील आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय होईल की तुम्ही ज्या ठिकाणी पात्र नाहीत तुम्ही तर अपात्र नंतर होणार पण जो उमेदवार पात्र त्या ठिकाणी होणार होता त्याची सुद्धा नोकरी त्या ठिकाणी पेंडिंग राहू शकते, तो लागणार नाही। त्यामुळं काळजी घ्या की तुम्हाला सुसंगत असे प्रेफरन्स आले तुमच्या क्वालिफिकेशन नुसार त्यावेळेसच तुम्ही ते प्रेफरन्स जनरेट करा, अन्यथा जनरेट करू नका किंवा त्याला लॉक सुद्धा करू नका। त्यानंतर 11वा मुद्दा आहे प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्यानंतर प्राधान्यक्रमात बदल करायचा असल्यास जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून वहीत मुदतीत पुन्हा जनरेट करता येईल। लक्षात घ्या की जर तुम्ही प्राधान्यक्रम दिले आणि तुम्हाला असं वाटलं की प्राधान्यक्रम देताना माझा काहीतरी खालीवर झालेलं आहे आणि मला ते रिजनरेट करायचे किंवा परत एकदा त्याला प्रेफरन्स द्यायचे तर तुम्हाला ते करता येईल, परंतु कधीपर्यंत विथ तारखेपर्यंत जी तारीख तुम्हाला दिलेली आहे 3 तारखेपर्यंत त्याच तारखेपर्यंत तुम्हाला ते प्रेफरन्स त्या ठिकाणी लॉक करता येतील।
आणि शेवटचा मुद्दा आहे, उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करून लॉग करण्याची दिनांक 31/10/2023 ते 3/11/2023 पर्यंत मुदत देण्यात येत आहे। 3 तारखेपर्यंतच तुम्हाला हे प्रेफरन्स लॉक करता येतील, त्यानंतर तुम्हाला ती संधी उपलब्ध राहणार नाही। काळजी ही घ्या की अजून 3 दिवस बाकी आहेत, 3 तारखेच्या नंतर तुम्हाला प्रेफरन्स लॉक करता येणार नाही। कालावधी खूप कमी दिलेला आहे, 3 दिवसामध्ये, म्हणजे 3 दिवसामध्ये होऊ शकतं, कारण एवढे प्रेफरन्स देणारे पण उमेदवार नाहीत। त्यांनी काळजी करून 3 तारखेच्या आत हे सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर करायचे, फॉर्म जनरेट करायचा आणि आलेले प्रेफरन्स लॉक करून सबमिट करायचे। 13वा मुद्दा आहे की प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यासाठी अडचण आल्यास edupavitra@gmail.com या ईमेलवर संपर्क साधता येईल। जर तुम्हाला काही अडचणी येत असतील, प्रेफरन्स लॉक करत असताना काही अडचणी आल्या असतील, तर त्या अडचणी सोडवण्यासाठी शासनाने एक मेल आयडी त्या ठिकाणी दिला आहे, तो म्हणजे edupavitra@gmail.com यावरती तुम्हाला मेल करायचा आहे। मेल केल्यानंतर तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्याचं उत्तर तुम्हाला या मेल आयडी वरती भेटेल। त्यामुळे मित्रांनो, काळजी घ्या, 2017च्या संदर्भातल्या ह्या सूचना अधिक महत्त्वाच्या होत्या, त्यामुळं काळजीपूर्वक ह्या सूचना भरा। अनेक उमेदवार 1-2 मार्कांवर राहिलेले आहेत, निश्चितपणे ते ह्या भरतीमध्ये आणि या यादीमध्ये नोव्हेंबरमध्ये ज्यावेळेस हे प्राधान्यक्रम जनरेट म्हणजे ही यादी ज्यावेळेस लागेल त्यावेळेस निश्चितपणे अनेक उमेदवारांना संधी मिळालेली असेल, नोकरी मिळालेली असेल, त्यामुळे काळजी घ्या आणि काळजीने हे फॉर्म भरा। काही अडचण येत असेल तर संघटना आपल्या सोबत आहे, काही मदत लागली तर आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहे। काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही विचारू शकता। या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, एवढं सांगतो। धन्यवाद।